नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आजपासून आपण कम्प्युटर बेसिक सिरीज सुरू करत आहोत। आजच्या पहिल्या भागामध्ये आपण शिकणार आहोत एमएस पेंट म्हणजे काय आणि त्याचा वापर कसा करायचा। हा व्हिडिओ नवशिक्यांसाठी आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर एमएस पेंट हे विंडोज मध्ये असलेले साधं ड्रॉइंग सॉफ्टवेअर आहे। याच्या मदतीने आपण चित्र काढू शकतो, रंग भरू शकतो, टेक्स्ट लिहू शकतो आणि फोटो एडिट करू शकतो। हे सॉफ्टवेअर लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी उपयोगी आहे। तर एमएस पेंट कसं उघडायचं, चला तर त्यासाठी आपण आता कम्प्युटरच्या स्क्रीनवरती येऊया। हे सगळे जे टूल्स आहेत, ह्या टूल्सचा वापर करून आपण इथे चांगल्या पद्धतीने एमएस पेंटमध्ये काम करू शकतो। ठीक आहे, पेंटिंग बनवू शकतो, म्हणजे आपला जो माऊस आहे माऊस क्लिअर होणार। ठीक आहे, त्याच्यानंतर इरेज करण्यासाठी आपण इरेजरचा वापर करतो, किंवा जर आपल्याला इरेजरचा वापर करायचा नसेल आणि जे आपण बनवलेलं आहे, जे इकडे चित्र जे पण आपण बनवलेले असेल ते आपल्याला जर अंडू आणि रिडू करायचे असेल, जसं की आपल्याला मागे मागे जायचे असेल तर आपण इथे अंडूचा वापर करू शकतो। जसं आपण अंडूच्या ऑप्शनवरती क्लिक करणार तर आपण मागे मागे जाणार, किंवा पुढे जायचे असेल तर आपण रिडूचा वापर करू शकतो, अंडू आणि रिडू। ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण कम्प्युटर बेसिकमध्ये आपल्याला इथे एमएस पेंटमध्ये बरेच काही शिकायला मिळणार आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर आपण इथे जर आपल्याला समजा एखादं घर बनवायचे असेल तर आपण इथे घर बनवू शकतो। जसं की आपण इथे एक बॉक्स बनवला, त्याच्यानंतर आपण इथे एक अशा पद्धतीने आपण टूल्सचा वापर करू जे पाहिजे ते आपण इथे एमएस पेंटमध्ये बनवू शकतो। ठीक आहे, त्याच्यानंतर आपल्याला जर का ह्या चित्रामध्ये रंग भरायचे असतील तर त्यासाठी आपण इथे हा एक ऑप्शन दिसतो फिल विथ कलर, तर ह्या फिल विथ कलरच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपण अशा पद्धतीने जो रंग आपल्याला पाहिजे तो रंग आपण इथे भरू शकतो। ठीक आहे, तर आपल्याला जो कलर आवडेल तो कलर, जो कलर आवडेल, जो रंग आवडेल तो आपण इथे क्लिक करू शकतो। ठीक आहे, अशा पद्धतीने आपण पेंटिंग करू शकतो। आणि जर का आपल्याला तिथे टेक्स्ट लिहायचं असेल, म्हणजे जसं की आता आपण इथे टेक्स्ट लिहूया माय होम। ठीक आहे, तर माय होम अशा पद्धतीने आपण टेक्स्ट लिहू शकतो, माय होम। आणि अशा पद्धतीने आपण माय होम टेक्स्ट लिहून आपण त्याला जो पाहिजे तो कलर देऊ शकतो, किंवा त्याला बोल्ड आपण करू शकतो। आपल्याला जर त्याची साईज वाढवायची असेल तर आपण त्याची साईज वाढवू शकतो वेगळ्या पद्धतीने, किंवा इथे आपल्याला जर त्याची एखादी फाउंट चेंज करायची असेल तर आपण फाउंट चेंज करू शकतो। आपल्याला जी पाहिजे ती फाउंट इथे आपण चेंज करू शकतो। ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण त्याला इटॅलिक करू शकतो, अंडरलाईन देऊ शकतो, किंवा स्टिक थ्रू इफेक्ट आपण त्याला देऊ शकतो। तर वेगळ्या पद्धतीने आपण त्या टेक्स्टला फॉर्मॅट करू शकतो। ठीक आहे, अशा पद्धतीने आपण लिहिला। आता हे सगळं झाल्यानंतर आपल्याला काय करायचं, तर हा जो चित्र आपण हे जे चित्र आपण बनवलेलं आहे ह्या चित्राला आपण आता सेव्ह करूया। ते सेव्ह करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, ते सेव्ह करण्यासाठी आपल्याला इथे जायचं आहे, त्यावरती क्लिक करून आपल्याला सेव्ह ॲजच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। सेव्ह ॲजच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे लोकेशन निवडायचं आहे। जसे की मला ही जी फाईल आहे ही पिक्चरमध्ये काय करायचे, सेव्ह करायचे, तर पिक्चरच्या ऑप्शनवरती फाईलवरती आपण क्लिक करायचं। त्याच्यानंतर फाईल नेममध्ये इथे आपण आपलं नेम टाकू शकतो, जसे की मी ABC एक फाईलला नाव दिलं, आणि अशा पद्धतीने आपण सेव्हच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपण जी आपली फाईल आहे, जी आपली चित्र आहे ते आपण सेव्ह करू शकतो। ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण काय केलं आहे, तर ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण फाईल सेव्ह करू शकतो आणि आपले चित्र जे आपण सेव्ह केलेलं आहे हे चित्र आपण कधीही आपल्या कॉम्प्युटरमध्ये बघू शकतो। ठीक आहे, तर चला आज आपण काय केलेलं आहे, तर आज आपण एमएस पेंटबद्दल बेसिक माहिती घेतलेली आहे। तर अशा पद्धतीने आपण काय शिकलेलो आहोत, एमएस पेंट। ठीक आहे, तर एमएस पेंटमध्ये आपण सुरुवातीला पेंटिंग कशी करायची, पेंटिंगचा वापर आपण कसा करायचा हे आपण शिकलेलो आहोत या पहिल्या भागामध्ये। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा, आणि आमच्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। पुढच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत की एमएस पेंटमध्ये 3D पेंटिंग कशी करायची। धन्यवाद।